प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 25 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि आजचा भाग त्यांनी छानच दाखवला, एकदम जबरदस्त. आणि येणाऱ्या काही भागांमध्ये सुद्धा अर्जुन आता सायलीला प्रपोज करणार आहे येत्या रविवारी. अर्जुनने त्या वकिलाला असला धुतलाय प्रेक्षकांनो, पण आता हे आपल्याला उद्या बघायला मिळणार आहे. आजचा भाग पण खूप छान आहे, मजा येणार आहे आज पण बघायला तुम्हाला. तर काल तुम्ही पाहिलं होतं की ही कुसुम मधुभाऊंना समजवत असते की येणारा काळच या सगळ्यावरचा उपाय असणार आहे. मधुभाऊ, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मधुभाऊ, हेच मी सायलीला केव्हाची समजवत होते हो. मधुभाऊंना आता पुढच्या भविष्याची चिंता लागली आहे. मधुभाऊ म्हणतात, उद्या काय होईल हे कोणाला माहितीये कुसुम. आज जे घडलं ते घडायला नको होतं ग. सायलीपेक्षा मला स्वतःचाच जास्ती राग येतोय आता. सायलीचं वागणं मी नाही थांबवू शकलो ग. मला हे कळलंच नाही. माझ्या सायलीच्या आयुष्यात फक्त आता अंधार आहे ग कुसुम. आता मी काहीच करू शकत नाहीये ग. कुसुम म्हणते, असं का बोलताय तुम्ही मधुभाऊ? सायलीच्या भविष्यात अंधार आहे असं का वाटतंय तुम्हाला? मधुभाऊ म्हणतात, नको म्हणू मी. अगं तूच सांग, त्या गोष्टीने माझा जीव तिळतिळ तुटतोय. तुला काय वाटतंय? मी तिच्याशी असं कठोर वागतोय तर मला आनंद होतोय का? आता हे सगळं सायली स्वतः ऐकते बरं का. आता मधुभाऊ म्हणतात, त्या अर्जुन सुभेदाराचं नाव मला माझ्या सायलीच्या आयुष्यातून पुसून टाकायचंय आणि त्याच्यासारखा नीच माणूस कुठल्याच आईच्या पोटी जन्माला येऊ नये कुसुम. मधुभाऊंचा अर्जुन विषयी खूप मोठा गैरसमज झालेला आहे प्रेक्षकांनो, पण आता हा गैरसमज कसा आणि कधी दूर होईल हे त्यांनाच माहिती. पण ते काही असो, पण आता धमाकेदार एपिसोड दाखवणार आहेत ते रविवारी. अर्जुन सायलीला फायनली बस स्टँडवर प्रपोज करतो आणि सायलीला ते कळतंय. म्हणजे या दोघांना एकमेकांना कळलं ना, मग पुढची लढायला ते दोघं जण मोकळे. सायलीने ते ऐकलं आणि त्याला वाईट वाटलंय. आता अर्जुन विचार करतो, हा नितीन वकील आलाच कुठून मध्ये? त्याला कसं काय कळलं की मी आता मधुभाऊंची केस लढत नाहीये? आता हा चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, ह्या अशा बातम्या पसरायला वेळ लागत नाही. कोर्टात ह्या बातम्या पसरतात, हिअरिंग कुठलेही असू दे, पण ह्या बातम्या पसरणारच. त्यातल्या त्यात तो नितीन, तो जळतोच रे तुझ्यावर. एक चान्स मिळाला आणि लगेच उडी मारली बघ त्याने. अर्जुन, हे सगळं खूप भयंकर आहे, पण तसंही ही आश्रम केस जिंकणं दुसऱ्या कोणाला जिंकणं कठीण जाणार आहे. त्यात दुसरा कोणी सिन्सिअर वकील असेल ना तर त्याने प्रयत्न केला असता, पण या वकिलाला काय जमणार आहे रे अर्जुन? तुला आठवतं का त्या जग्गू मर्डर केसमध्ये त्याने तुझ्या विरोधात किती फालतू आर्ग्युमेंट केलं होतं? हा सोडवणार आहे केस? अरे हा नक्कीच मोठा मूर्खपणा करून बसणार आहे. अर्जुन, मधुभाऊ सुटणं अशक्य होईल रे मग. अर्जुनला पुढची सगळे संकेत दिसतात. अर्जुनला आलंय आता टेन्शन. चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, आपण न काहीतरी करायला हवं. तू जाऊन बोलतो का त्या वकिलाशी? म्हणजे नक्की काय केस आहे, काय आहे हे सगळं आपल्याला कळेल तरी रे. अर्जुन म्हणतो, नाही चैतन्य, त्याच्या आधी आपल्याला एक महत्वाचं काम करावं लागेल. आता चैतन्य म्हणतो, कुठलं रे अर्जुन? आता अर्जुन काहीच बोलत नाही, पण डायरेक्ट आता कृती करून दाखवतो. आता ते नेमकं काय आहे हे पुढे बघत राहा प्रेक्षकांनो. आजचे सीन त्यांनी अगदी जबरदस्त रंगवलंय. आता बघा, या पुढच्या सीन मध्ये सायली स्वतः आली आहे मधुभाऊंकडे आणि आता ती मधुभाऊंचा गैरसमज दूर करायचा प्रयत्न करते. ती मधुभाऊंच्या जवळ बसते आणि म्हणते, मधुभाऊ, फक्त एकदाच माझं शांतपणे ऐकून घ्याल का? आणि हे तुम्हाला पटायलाच हवं असं माझा आग्रह नाहीये, कारण मी आधीच मान्य केलंय तुमच्याकडे की मी चुकले. मधुभाऊ, जे काही घडलं ना ते कुठल्या परिस्थितीत घडलं ते तुम्हाला कळायला हवं मधुभाऊ. अहो मधुभाऊ, मी दारोदारी फिरत होते हो वकील शोधत. कुठलाच वकील आपली केस घ्यायला तयार नव्हता आणि ह्या परिस्थितीत माझ्या समोर जो पर्याय होता तो निवडावा लागला मला मधुभाऊ. मला स्वीकारावा लागला. मला असं वाटलं होतं की ह्या वर्षभरात तुम्ही निर्दोष मुक्त व्हाल आणि मी सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्ट मधनं मुक्त होईल आणि पूर्वीसारखे आपण आपल्या आश्रमात राहायला लागू. मग आता हे मधुभाऊ म्हणतात, पण हे सगळं खडूने लिहिलेल्या अक्षराप्रमाणे पुसून टाकावं इतकं सोपं वाटलं का तुला सायली? अर्जुन सुभेदाराची बायको म्हणून तू स्वतःची ओळख निर्माण केलीस, पण ही तुझी ओळख लोक वर्षभरात विसरून जातील असं तुला वाटलंच कसं? सायली म्हणते, मधुभाऊ, वर्षभरानंतर काय होईल या गोष्टीचा विचार माझ्या मनात सुद्धा आला नाही हो. मी हे तुम्हाला अगदी खरं सांगते. पण मधुभाऊ, आता ही ओळख मला आवडायला लागली आहे. माझं मलाच कळलं नाही मी अर्जुन सरांमध्ये कधी गुंतत गेले. मधुभाऊ, आता माझ्यासाठी हे फक्त कॉन्ट्रॅक्ट राहिलेलं नाहीये.
माझ्यासाठी हे फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज राहिलेलं नाहीये. मी खरंच अर्जुन सरांवर मनापासून प्रेम करायला लागलीये. आता सायली इतकं मनापासून बोलायला लागते, पण मधुभाऊंनी काहीतरी वेगळाच गैरसमज केलाय. ऍक्च्युली काय झालंय प्रेक्षकांनो, सायली जे काय बोलतेय ना ते फक्त एकतर्फी बोलतीये. पण सायली मधुभाऊंना हे नाही सांगत की नेमकं या अर्जुनने तिच्याशी कॉन्ट्रॅक्ट का केलं. कारण मधुभाऊंचा गैरसमज होऊ शकतो ना. मधुभाऊंचा गैरसमज झालाय की कदाचित अर्जुनने सायली मजबूर आहे म्हणून तिचा फायदा घ्यायचा प्रयत्न केलाय. आता हे कोणालाही प्रत्यक्षदर्शी म्हणजे पहिल्यांदा बघताना असंच वाटेल ना. म्हणजे चूक कोणाचीच नाहीये, पण चूक फक्त या गैरसमजाची आहे. खरं तर सायलीने आणि अर्जुनने दोघांनीही अगदी व्यवस्थित शांतपणे या सगळ्यांना समजून सांगायला हवं. अर्जुनने सांगायला हवं की तन्वीशी मला लग्न करायचं नव्हतं, त्यावेळेला माझं जबरदस्ती लग्न लावत होते म्हणून मी सायली सोबत लग्न करायला तयार झालो. हिने पण सांगायला हवं. असं जर एक्सप्लेन केलं तर हा प्रश्नच मिटून जाईल. पण त्याशिवाय मालिका कशी वाढेल ना. असो, तर सायली हे सगळं बऱ्याच वेळ बोलते. पण आता सायली जेव्हा म्हणते की मला ही ओळख आवडायला लागली आणि माझं त्यांच्यावर प्रेम आहे, आणि मधुभाऊंचं पित्त खवळलं ना एकदम, ते एकदम उठून उभे राहतात आणि त्यांचा आवाज चढतो. ते म्हणतात, ज्याने तुझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला त्याच्या प्रेमात तू पडूच कशी काय शकते ग सायली. सायली म्हणते, मधुभाऊ अहो त्यांनी माझा कुठल्याही प्रकारचा गैरफायदा नाही हो घेतलेला. अहो 100 नंबरी सोने होते, मनाने स्वच्छ स्वच्छ आहेत ते ज्या कोणावर प्रेम करतील ना मधुभाऊ, आयुष्यभर त्या माणसाशी एकनिष्ठ राहतील असे आहेत माझे अर्जुन सर. पण मधुभाऊंना काही ते पटेना बाबा. मधुभाऊ म्हणतात, प्रेम आहे त्याचं, तुझ्यावर प्रेम आहे, त्याने सांगितलं का तुला तसं? काय ग सांग ना, बोल ना, बोलला का तो तुला? सांगितलं का त्याने तुला तसं की त्याचं तुझ्यावर प्रेम आहे? आणि सांगितलं असेल ना तर त्याने तुझ्यासोबत काहीतरी नवीन नाटक रचलं असणार आहे. लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट करणाऱ्या माणसाला एकनिष्ठ या शब्दाचा अर्थ तरी कळणार आहे का सायली? अगं तू ज्याचे गोडवे गातेस ना, अगं त्याने फक्त आणि फक्त तुझ्या भावनांचा वापर करून घेतलेला आहे. तू त्याच्याशी कॉन्ट्रॅक्ट करतानाही विचार केला नाहीस आणि नंतर त्याच्यासोबत प्रेमात पडतानाही विचार केला नाही. काय ग सायली? आता ही कुसुम म्हणते, अहो मधुभाऊ मी ना सायलीला आधी समजवायचे, पण आता लगेच सायली म्हणते, पण मधुभाऊ प्रेमात पडताना कुठे हो विचार केला जातो? तुम्ही सुद्धा प्रेमविवाह केलात ना, आणि तुम्ही हे सगळं बोलताय मधुभाऊ, तुमचा प्रेमावर विश्वास नाहीये का? आता मधुभाऊंचं असं झालंय प्रेक्षकांनो, आपलं ते लेकरू आणि दुसऱ्याचं ते कार्ट. म्हणजे मधुभाऊ काय उत्तर देतात बघा. मधुभाऊ म्हणतात, म्हणजे सायली म्हणते ना तुम्ही प्रेमविवाह केला तरीही तुम्ही असं बोलताय. मग मधुभाऊ म्हणतात, आमच्या नात्यामध्ये प्रेमाचा आदर होता. तुझा हा खोटा नवरा तुझ्या प्रेमाचा आदर करत असताना तर तुझ्यावर ही जी आज वेळ आली आहे ना ती कधीच आली नसती सायली. तू माझ्या समोर असे टिप गाळत बसली नसतीस. मला हे बघवलं जात नाहीये की त्याच्यासारख्या माणसासाठी माझी मुलगी रडत बसली आहे, आणि मला हे सगळं पुढे बघायला लावू नको सायली. आता सायली लगेच तिचे डोळे बिळे पुसून टाकते बरं का, आणि म्हणते, ठीक आहे मधुभाऊ, आता ह्यापुढे मी तुमच्या समोर एकही अश्रू गाळणार नाही, आणि तुमचा कुठलाही शब्द कधीच मी आतापर्यंत खाली पडू दिलाच नाहीये. ह्यापुढे मी तुमच्या समोर कधीच अश्रू गाळणार नाही मधुभाऊ. आणि आता ही बिचारी लगेच तिचे डोळे बिळे पुसून टाकते. म्हणजे केवढा तो अत्याचार पहा ना प्रेक्षकांनो. म्हणजे हिने रडायचं पण नाही बिचारीने. आता तेवढं जे काय ही करू शकत होती मोकळं व्हायला तेही तिने करायचं नाही. पण आपण कसे आहोत ना, ही बिचारी रडायला लागली की तिला म्हणतो रडत राहते, आणि आता ती रडणार नाही म्हटल्यावर मला असं वाटू लागलं की आता ही रडूही शकणार नाही का? असो, अपेक्षा अवघड असतात. तर आता ही सायली असं बोलून निघून जाते. मधुभाऊंना आलं टेन्शन. आता इकडे बघा ना, ही पूर्ण वचपा काढून घेऊ लागली प्रिया. आता सगळ्यांना लागली वाढलं बिडलं, यांना एक फुकटची बाई पाहिजेच होती म्हणा, अशी वरवर करायला. सायली गेल्यावर कोणीतरी हवंच ना. आता प्रिया पूर्णाजीला वाढून देते आणि म्हणते, पूर्णाजी तुम्ही बसा हं सगळेजण. आता पूर्णाजी म्हणतात, अगं तू पण बस ना. प्रिया बारी बारी डायलॉग मारू लागली. ती म्हणते की आवो तुम्ही सगळे जेवलात ना की माझं पोट आपोआप भरेल बघा. आता अर्जुन आला बरं का तिथे. आता तिने काय तमाशा केला बघा या प्रियाने. आता तिने लगेच कॉफी बनवून आणली बरं का. आता तो अर्जुन बसला होता तिथे बिचारा नाश्ता करायला, आणि आता ही त्याच्या समोर कॉफी टेकवते. घे रे अर्जुन, कॉफी घे, तुला आवडते तशी स्ट्रॉंग कॉफी केली आहे. अर्जुन चिडतच म्हणतो, विमाल तुला माहिती नाहीये का मी कॉफी सोडलीये ना. आता प्रियाला काय ऐकू नाही आलं का.
आता अर्जुन म्हणतो, विमल तो कॉफीचा मग माझ्यासमोर काय करतोय? आता प्रिया बघा कशी आहे बघा चिपकू. आता लगेच म्हणते, अरे तू विमल ताईवर नको ओरडूस ना, त्यांनी सांगितलं होतं मला तू कॉफी सोडलीयस. आणि हो, तू त्या खोटारड्या मुलीच्या हातची कॉफी पिऊ नको अर्जुन. अरे ही कॉफी मी केलीये, ही प्यायला तुला काय हरकत आहे अर्जुन? घे ना रे कॉफी. आता त्या अर्जुनला बिलकुल तिच्या तोंडाकडे पण बघावं असं वाटे ना. आता ही लगेच म्हणते, काय अर्जुन तुझे डोळे किती लाल झालेत, तुझी झोप नाही झाली का रे नीट? अरे मी आले ना अर्जुन, तुला जे टेन्शन असेल ना ते तू शेअर कर ना माझ्यासोबत. अरे ती तिच्या म्हणजे त्या अर्जुनच्या केसाला काय हात लावते, त्याच्या अंगाला काय हात लावते. त्या पूर्णाजी त्या कल्पनाताई समोर आहेत बरं का. आता ती पुढे म्हणते, शेवटी बालमैत्रीण ती बालमैत्रीण. हो ना मामी, आता मामीच्या परवानगीने ती करू लागली, म्हणजे जसं काही झालं तिचं लग्न त्याच्यासोबत अशी वागू लागली ती. प्रेक्षकांनो, दिस इज टू मच. मग आता अर्जुन मनातल्या मनात विचार करतो, या पूर्णाजीमुळे आणि या मम्मामुळे मला गप्प बसावं लागतंय, पण या पोट्टीला कसं टॉलरेट करू मी? तसं तो मुलीला म्हणला, पण मी पोट्टी हा शब्द वापरलाय. आता ही बघा प्रिया, घे ना रे अर्जुन, पी ना रे कॉफी, किती आग्रह करते मी तुला प्रेमाने. आता शेवटी चैतन्य म्हणतो, अगं बस झालं ना तुझं, कशाला आग्रह करतेस, नकोय ना त्याला, दे बरं बाजूला ठेवून. आता या पूर्णाजीच्या सुद्धा मनावर आणि बऱ्याच गोष्टींवर परिणाम झालेला आहे. पूर्णाजी लगेच म्हणते की अरे अर्जुनच्या मनावर सोडलं ना तर तो उपाशी सुद्धा राहील, माहितीये तन्वीला. आता अर्जुनला इतका राग येतोय प्रेक्षकांनो या सगळ्यांचा, पण कमाले बाबा त्याच्या संयमाची. आता कल्पनाताई म्हणतात, इतकं सगळं होऊन सुद्धा त्याची विचारपूस करायला कोणीतरी आहे ना, हे का कळत नाहीये याला? आता बघा प्रेक्षकांनो, प्रिया कशी फायदा घेते सगळ्या गोष्टींचा. अस्मिताचा चेहरा पाहिला का? आता ही प्रिया लगेच म्हणते, बघ ना अर्जुन, अरे सगळ्यांना असं वाटतंय की तू कॉफी प्यावीस, पी ना रे कॉफी, पी ना प्लीज, एक सिप घे प्लीज. आता बघा अर्जुन म्हणत असतो, तन्वी नकोय मला. आता ती म्हणते, घे ना घे ना. आता ती गरम कॉफी काय घशात होतणार होती का ही? आता त्या कल्पनाताई मस्त मजा बघू लागल्यात तिथे बसून. त्या चैतन्याला बिचारायला कसं तरी होते, आता करावं तर काय करावं. शेवटी तो अर्जुन त्या कॉफीचा मग असा फटकन खाली फेकून देतो. आणि आता लगेच बघा त्याच्याहूनही तमाशा करतात हे, अरे जर त्याला नकोय तर नकोय ना, बळजबरी असं कशाला पाजती, ते पण गरम गरम कॉफी. आता ते कप फोडल्यानंतर बघा सगळे कसे पाहायला लागले अर्जुनकडे राग. आता पूर्णाजी लगेच चिडतात, त्या कल्पनाताई चिडतात. आता अर्जुन तर लगेच उठून निघून पण जातो ती कॉफीसाठी. पूर्णाजी जोरात ओरडतात त्याच्यावर जाताना, अर्जुन काय वेळेपणा लावलाय, पण अर्जुन कोणालाच भाव देत नाही आणि निघून जातो. आता लगेच प्रिया पहा लगेच रडायला लागते, पूर्णाजी माझं काही चुकलं का? आता लगेच पूर्णाजी म्हणतात, जाऊ दे तन्वी, तू कशाला अर्जुनचं मनाला लावून घेतेस? खोट्या माणसाला साथ द्यायची आणि खऱ्या माणसाला झिड करायचं, त्याला काही समजत नाहीये. हे अजून आमच्या घरात किती दिवस चालणार आहे ते देवच जाणे बाई. आता कल्पनाताई तर अगदी मस्त शांत बसले. यांना ना प्रेक्षकांनो हिने चांगला इंगा दाखवायलाच पाहिजे, मग या दोघी सासा सुनाची मजा येईल. जरा यांची फजिती पाहिली ना की मग जरा बरं वाटेल आपल्याला. असो, आता ही सायली बघा अश्रू न गाळता, टिप न गाळता तिचं काम करत असते. बरं आता तिला कामही करू दे ना कोणी, आता ती कुसुम तिच्या माग करत असते. ही सायली तिला काही सुधरे ना, काहीतरी वेगळंच करून ठेवते ती काम. आता ही कुसुम तिच्या मागे करते. मधुभाऊ पण तिला सारखे स्टेअर करत असतात, म्हणजे बघत असतात. आता सायली बाहेर येते बरं बैठकीमध्ये, काहीतरी घेऊन येते ती हातामध्ये फडकं का काय. शेवटी ही कुसुम तिला धरते आणि म्हणते, काय झालं ग सायली तुला? अगं तुझं कुठल्याच कामात लक्ष नाहीये, तू शांत बस ना बाळा, तू कशाला कामं करतेस? आता सायली म्हणते, नाही नको कुसुमताई, नाही मला काही झालेलं नाहीये. आता एकदम अर्जुन डायरेक्ट घरातच घुसतो बरं का. आता हा सीन फार भारी आहे, एकदम जबरदस्त. सायली अर्जुनकडे बघतच राहते आणि मधुभाऊ सुद्धा. आता हा क्षण इतका सुंदर वाटलाय ना प्रेक्षकांनो, इतकं समाधान वाटलंय की चला सायलीने फायनली अर्जुनला बघितलं तरी तिच्या डोळ्याने. दोघांचेही डोळे असे एकमेकांना बघायला अतृप्त झालेले असतात, पण दोघांना एकमेकांना बघून एक वेगळंच समाधान मिळते प्रेक्षकांनो. इतकं सुंदर वाटलं ना या दोघांकडे बघताना, खरंच अंगावर काटा आला. काय भूमिका वठवतात हे दोघे जण प्रेक्षकांनो, खरंच जिवंतपणा आणलाय यांनी या मालिकेत. आता मधुभाऊ लगेच उठून उभे राहतात. सायली मधुभाऊ उठल्यानंतर पटकन त्या भिंतीच्या आड अशी लपते. अर्जुन तिला किती वेळ असा पाठमोरा पाहतो आणि मनातल्या मनात स्माइल करत असतो. चला आज कसं तरी का होईना पण मी बघितलं, सायलीला असं जवळून बघितलं
असं कदाचित त्याच्या मनात येत असावं ना. आता इथे ना त्यांनी हे गाणं प्ले केलंय ठरलं तर मगचं. सायली पण तिकडे स्माइल करायला लागते की मी अर्जुन सरांना पाहिलं, पण आता बघा आपला अमरीशपुरी जागा झाला ना. मधुभाऊ म्हणतात तू इथे का आलायस. आता अर्जुन त्याचे डोळे पुसतो आणि मधुभाऊंना सामोरं जात म्हणतो की मधुभाऊ, तुम्ही तुमची केस त्या ॲडव्होकेट नितीनला दिली आहे असं मला समजलंय. मधुभाऊ, तुम्ही हा निर्णय चुकीने घेताय, चुकतोय तुमचा निर्णय. मधुभाऊ म्हणतात निर्णय तर माझ्या लेकीचा चुकलाय, त्याचे परिणाम मला तर भोगावेच लागणार आहेत ना. आता अर्जुन म्हणतो हे बघा मधुभाऊ, तुमचा राग माझ्यावर आहे, मी समजू शकतो, पण हा राग तुम्ही आपल्या केसवर काढू नका. तो 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 जोशी तुम्हाला ही केस जिंकू देणार नाहीये. मधुभाऊ मात्र काहीही ऐकायच्या सिच्युएशन मध्ये नाहीयेत. मधुभाऊ म्हणतात ते आमचं आम्ही पाहून घेऊ, तुझा इथे काहीही संबंध नाहीये. आता अर्जुन बिचारा एवढा काळजीने सांगतोय बरं का. तो म्हणतो की मधुभाऊ, मी मी तुम्हाला एवढंच सांगायला आलोय की तो तो वकील चांगला माणूस नाहीये. आता बघा प्रेक्षकांनो, हे वाक्य अर्जुनने मुद्दाम मोठ्याने सांगितलंय जेणेकरून ते सायलीला सुद्धा ऐकू जावं. पण काय उपयोग, सायलीने तर आधीच मधुभाऊंना हे सगळं सांगितलंय, पण मधुभाऊंना काही अजिबात ऐकायची इच्छाच नाहीये. आता मुद्दाम तो असं सायलीकडे बघून ओरडून सांगतो की तो चांगला माणूस नाहीये. आता मधुभाऊ म्हणतात पण मी ज्या माणसावर विश्वास ठेवला होता तो कुठे चांगला निघाला. तो एवढा विश्वासघातकी निघाला की त्याने आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. पण आता मला जो कोणी भेटेल ना तो नक्कीच चांगला असणार आहे, हे खात्रीने मी सांगू शकतो. आणि तो वकील जो मी पाहिलाय तो हुशार आहे. माझी केस त्यांच्याकडे असती ना तर एव्हाना मी निर्दोष सुटलो असतो. अरे बाबा, पण तुम्ही जामिनावर सुटले आहात ना, ते त्या अर्जुनमुळेच ना. आता शेवटी या कुसुमला कसं तरी होतं बरं का. आता ते मधुभाऊ म्हणतात ही केस तू घेतली आहेस आणि तेही चुकीच्या पद्धतीने घेतली आहे. कुसुम म्हणते नाही हो नाही, अहो मधुभाऊ असं करू नका हो, अहो अर्जुनवर निदान वकील म्हणून तरी विश्वास ठेवा हो मधुभाऊ. आता अर्जुन म्हणतो जाऊ द्या कुसुमताई, तुम्ही नका टेन्शन घेऊ. हे बघा, मला इथे आर्ग्यू करायचं नाहीये, मी इथे फक्त तुम्हाला प्रार्थना करायला आलोय की तुमची ही केस मला लढू द्या मधुभाऊ. आणि माझ्याकडनं तुम्हाला काढून घ्यायचीच असेल ना तर दुसऱ्या कुठल्याही वकिलाला द्या, पण त्या वकिलाला देऊ नका मधुभाऊ, माझा ऐका. आता अर्जुन बोलतोय इकडे आणि बिचारी सायली आता लागते पुन्हा रडायला, कारण मधुभाऊ खूप अपमान करतात आता अर्जुनचा. मधुभाऊ म्हणतात मला तुमच्या सल्ल्याची गरज नाहीये, मला माहितीये तुम्ही ही केस सोडणार नाही, तुम्ही बदनाम व्हाल ना. नाही म्हणजे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांची केस ॲडव्होकेट नितीनकडे गेली आहे, हे सगळीकडे पसरेल आणि मग बदनामी होईल तुझी. आता एक अक्षरही तू बोलू नकोस. आता अरे तुरेवर उतरले बरं का मधुभाऊ. मधुभाऊ म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेव, वारंवार ह्या न त्या कारणाने माझ्या घरात इथे यायचा प्रयत्न करू नकोस. आता मधुभाऊ असे एक एक बोलताय ना, ते सगळं सायलीच्या मनावरती अगदी वार करतंय असं त्यांनी ऐकवलंय. मधुभाऊ अर्जुनला म्हणतात इथे का आलायस तू, निघून जा इथून, चल निघ. आता अर्जुन तरी सुद्धा इतका शांतपणे ऐकून घेतोय. आता सायली मनात विचार करते मधुभाऊ असं करू नका हो, अहो ह्यांचा अपमान मी नाही सहन करू शकत आहे आणि तुम्हालाही थांबवू शकत नाहीये मधुभाऊ असं करू नका. आता हे सगळं ती मनात बोलते. शेवटी अर्जुन चक्क मधुभाऊंच्या पाया पडतो आणि म्हणतो मधुभाऊ मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, असं करू नका हो मधुभाऊ, तुम्ही कुठलाही वकील करा, मला काहीही प्रॉब्लेम नाहीये. पण एका वकिलाची केस जेव्हा दुसऱ्या वकिलाकडे जाते तेव्हा नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागतं. हे डॉक्युमेंट्स मी स्वतः माझ्या सोबत आणलेत, मी हे डॉक्युमेंट साईन केलेले नाहीये. पण तुम्ही तो वकील म्हणजे तो नितीन सोडून दुसरा कुठलाही वकील करा, तो वकील सोडल्यावर मी या सर्टिफिकेटवर स्वतःहून सही करेल. पण तो वकील नाही मधुभाऊ, तो चांगला वकील नाहीये, माझा ऐका मधुभाऊ, प्लीज माझं ऐका. पण नाही बाबा, या मधुभाऊच्या अंगात मात्र काय घुसलंय त्यांचं त्यांना माहिती बाबा. ते काही शांतपणे ऐकून घ्यायलाच तयार नाहीये अर्जुनचं. कसे रागारागात निर्णय चुकतात ना प्रेक्षकांनो. कधी कधी समोरचा माणूस बरोबर सांगत असतो पण त्याला त्याच्या भावना व्यवस्थित व्यक्त करता येत नाही, शब्द अपुरे पडतात, परिस्थिती अपुरी पडते, माहित नाही काय. पण नाही, त्याचं बिचाराचं काही ऐकूनच घेतलेलं नाहीये. सेम सिच्युएशन अर्जुनवर आली आहे. मधुभाऊ त्याचा हात धरून त्याला उभं करतात आणि म्हणतात मला वेठीला धरतोस काय, तुझी एवढी हिम्मत, मुकाट्याने या पेपरवर तू सही कर. माझा वकील कोण हवा आणि कोण नाही हे ठरवण्याच्या भानगडीत तू पडायची गरज नाहीये. या पनवेल मधले वकील तुला इतके घाबरतात की तुझी ही केस घ्यायला कुणी तयार सुद्धा नव्हतं. आता अर्जुन तरी सुद्धा काहीच बोलत नाही. आता मधुभाऊ म्हणतात
त्यावेळेला तोच ॲडव्होकेट माझ्यासाठी देवासारखा धावून आला, त्यामुळे माझ्या आशेला थोडी तरी साथ मिळालेली आहे. आता अर्जुनला कळलं की तो नितीन स्वतःहून यांच्याकडे आलाय. अर्जुन म्हणतो, काय सांगताय मधुभाऊ, तो 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 स्वतःहून तुमच्याकडे आला होता? आता हा मुद्दा मोठ्याने सायलीला सांगतो बरं का. काय काय नितीन जोशी स्वतःहून अप्रोच झाला? मधुभाऊ आता अर्जुनला म्हणतात, ए ए इकडे बघ, माझ्याकडे बघ. मला तर आता असं वाटत होतं मधुभाऊ पुढे म्हणतात का काय, ए ए डोळे बघ डोळे. कारण त्यांचे हावभाव काहीसे असेच आहेत. आता अर्जुन बिचारा आला ना टेन्शन मध्ये. मधुभाऊ म्हणतात, तुझ्या प्रश्नांना उत्तर द्यायला मी बांधील नाहीये. प्रेक्षकांना थोडासा विनोद करते, सिरियस आपण होतो ना तर थोडं जरा हलकं फुलकं टेन्शन कमी करावं म्हणून मध्ये मध्ये बोलते मी. तर आता अर्जुनला ते म्हणतात, तू त्या NOC वर सही कर. फक्त छळण्यासाठी माझी अशी अडवणूक तू करू शकत नाहीस अर्जुन सुभेदार. पण तरी सुद्धा अर्जुन अगदी शांतपणे ते डॉक्युमेंट्स मधुभाऊंच्या हातावर ठेवत म्हणतो, मधुभाऊ, आय एम व्हेरी सॉरी मधुभाऊ, तुम्ही दुसरा कुठलाही वकील करा, मी जरूर यावर सही करेल आणि त्या वकिलाला जी मदत लागली ती सगळी मदत सुद्धा मी करेल. पण नाही, हा नितीन नाही, अजिबात नाही मधुभाऊ, आय एम व्हेरी सॉरी. मधुभाऊ आता अर्जुनला म्हणतात, तुझ्यात थोडीशी जरी लाज शिल्लक असेल ना तर या NOC वर तू सही कर अर्जुन सुभेदार. पण नाही बाबा, अर्जुन तरी सुद्धा शांतपणेच उत्तर देतो त्यांना आणि म्हणतो, आय एम व्हेरी सॉरी मधुभाऊ, मी या NOC वर सही करणार नाहीये. आता बघा प्रेक्षकांनो, मधुभाऊ पकडले गेले, कारण मधुभाऊंनी आता पुन्हा एकदा अर्जुनला इमोशनल ब्लॅकमेल केलंय. आता मधुभाऊंनी हा शब्द टाकलाच कसा असं मला विचारायचंय. मधुभाऊंना माहिती होतं ना, आता तर ते मोठे मोठे डायलॉग मारत होते की तू त्याचं सायलीवर प्रेम नाहीये, त्याने सायलीचा गैरफायदा घेतला. पण आता बघा ते काय बोलले अर्जुनला. आता अर्जुन त्यांना सॉरी म्हणून निघून जात असतो, तेव्हा मधुभाऊ म्हणतात, बाप म्हणून सांगतोय, या NOC वर सही कर, नाहीतर माझ्या लेकीने तिच्या आयुष्यासाठी, माझ्या आयुष्यासाठी तिच्या अब्रूचा बळी दिला, हे ओझं मला आयुष्यभर वाहावं लागेल अर्जुन सुभेदार. म्हणजे पाहिलं ना प्रेक्षकांनो, केवढं मोठे इमोशनल ब्लॅकमेल केलेलं आहे यांनी. आता पुढे ते म्हणतात, तू जर सही केलीस तर आमच्या घरातले क्लेश मिटतील आणि माझ्या लेकीच्या डोळ्यातून वाहणारं पाणी सुद्धा थांबेल. आता अर्जुन तिथेच बिचारा दारावरतीच थांबलाय उंबरठ्यावर. आणि आता मधुभाऊ म्हणतात, निदान सायलीच्या आनंदासाठी तरी सही कर. बरं, आता मधुभाऊंना माहिती आहे ना की अर्जुनने गैरफायदा घेतला वगैरे असं त्यांचं ठाम मत आहे ना, मग कशामुळे ते असे ब्लॅकमेल करताय अर्जुनला? म्हणजे अर्जुनचं सायलीवर प्रेमच नाही असंच म्हणणं आहे ना त्यांचं. मग सायलीच्या आनंदासाठी का म्हटले असतील बरं ते? म्हणजे बघा ना प्रेक्षकांनो, कसे फसवतात ना. म्हणजे मला आता इथे शब्द सुचे ना, पण मधुभाऊंनी असं म्हटलंच कसं, अर्जुन जर चांगला मुलगा नाहीये तर तो सायलीच्या आनंदासाठी का करेल असं? पण तरी सुद्धा आता अर्जुन वळलाय आणि त्याने पटकन सायलीचं नाव घेतल्यावर त्याच्यावर सही सुद्धा करून टाकली आहे. आता एवढं सगळं केल्यावर त्याने मधुभाऊंना कळू नये का? आता त्यांचे पण केस पिकलेत ना उन्हात, पावसाळ्यात, हिवाळ्यात. पण प्रेक्षकांनो, तरी सुद्धा मधुभाऊंना कळू नये का हो की सायली म्हणजे अर्जुनचं सायलीवर किती प्रेम आहे. सायलीचं नाव घेतल्या घेतल्या त्याने पटकन एका शब्दा खातर त्याने सही सुद्धा करून टाकली त्या NOC वर. मधुभाऊ अर्जुनकडे नुसतं बघत राहतात प्रेक्षकांनो. आणि आता अर्जुन मधुभाऊंचा असा हात जोडून म्हणजे पुन्हा एकदा सॉरी म्हणतो त्यांना आणि तिथून न बोलता निघून जातो. इकडे सायली बिचारी एवढी रडते. खूप छान दाखवलाय प्रेक्षकांनो हा सीन त्यांनी. कमाल, हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ देम या सीन साठी. मला फार आवडला हा सीन प्रेक्षकांनो. बघताना ना सुंदर, अप्रतिम वाटलाय. आता आज तर त्यांनी हा भाग इथे संपवलाय, पण उद्या या सगळ्या पूर्ण भागाची रंगत जास्त येणार आहे बघायला. मी म्हटलं होतं ना काहीतरी व्यवस्थित दाखवतील, मध्ये मध्ये भयंकर बोर केलं होतं त्यांनी, कंटाळा आला होता मला पण आता बघूयात पुढे मजा येणार आहे पाहायला. तर सायली अशी खूप रडते कारण तिला अर्जुनचा अपमान सहन झालेला नाहीये. आता पुढच्या भागात ते दाखवणार आहे. सायली कुसुमला सांगते की आम्ही दोघं एकमेकांना प्रेम व्यक्त करता करता थांबून गेलो त्या दिवशी, पण माझी खात्री आहे आज न उद्या अर्जुन सर ते प्रेम नक्की व्यक्त करतील. सायली कुसुमला हे सांगत असताना मधुभाऊंनी ऐकलं आणि आता मधुभाऊंना भीती वाटायला लागली आहे, म्हणून ते मधुभाऊ आता सायलीला कुठेतरी गावी पाठवतात. अर्जुन या वकिलाकडे आलाय. मधुभाऊंनी ज्यांना केस दिली ते नितीनकडे. आता तो नितीन
या सायलीचा खूप अपमान करतो आणि म्हणतो त्या बाईने वर्षभराचे किती चार्जेस घेतले रे? नाही म्हणजे लमसम घेतले का प्रत्येक चान्सचे एक एक घेतले? आता इतका घाणेरडा अपमान अर्जुन सहन करेल का? बाप रे बाप, त्याने आता रौद्र रूप धारण केलंय आणि त्या अर्जुनने असा धुतलाय त्या वकिलाला. प्रेक्षकांनो काय दाखवलाय प्रोमो, जबरदस्त. त्यामुळे मला ना उद्याच्या एपिसोडची खूप खूप अगदी एक्साइटमेंट लागली असं म्हणायला हरकत नाहीये. पण आता उद्या मजा येणार आहे बघायला प्रेक्षकांनो, कारण मधुभाऊ घाबरले ना अर्जुनला त्याचे हे रूप बघून. आता बघूयात प्रेक्षकांनो, हा पुढचा ट्विस्ट खूप मजा घेऊन येणार आहे. पण आता आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे ती महा एपिसोडची. मधुभाऊ अर्जुनचे हे रौद्र रूप बघून खूप घाबरलेत. पण प्रेक्षकांनो मजा येणार की नाही सगळे भाग बघायला? उत्सुक आहात ना तुम्ही? मग प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. ठरलं तर मग धन्यवाद.